नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्या प्लॉटला कंप्लीट 10 दिवस झालेले आहेत. तरी वाहन आहे KDS 753 फुले किमया. 10 दिवस आपल्याला टोकन करून झालेले आहेत. 2.5 एकरचा प्लॉट आहे. आपण काल तुषार स्प्रिंकलरनं 2-2 तास पाणी लावलेलं आहे. तरी आपल्या इकडं कमी भरती 8 दिवस झालं पाणी पडलेलं नाही. लागवण केल्याच्या नंतर एक पाऊस पडला होता. तर आपण याला 2 स्प्रिंकलरनं पाणी दिलेले आहे. तरी बघू शकता मित्रांनो. आणि हा 4 फुटाचा बेड आहे. 2 तासातील अंतर 16 इंच, दीड फूट, कुठं 15 इंच सुद्धा आलेलं आहे. एकाच टोकन मशीनना दोन्ही लाईनी टोकन केलेले आहेत. तरी झाडातील अंतर बघू शकता आपण. 1 फीट म्हणजे 8 इंच 2 झाडातील अंतर आहे. तरी 100% उगवण शक्ती झालेली आहे. कुठं पण तूट नाही. पाऊस पडल्याच्या नंतर एकदम भयानक प्लॉट दिसेल. तरी ज्या शेतकऱ्याकडं स्प्रिंकलरची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी 2-2 तास पाणी द्यायला काही हरकत नाही. कारण दिवसा खूपच ऊन तापत आहे. ऊन तापल्यामुळे सोयाबीनला खूपच जास्त झटका. काही ठिकाणी तर चक असं बेडवरले सोयाबीन तवाच बेड कोरडा पडून बऱ्याच ते मुळी कुजून खराब होत आहे सोयाबीन. त्यासाठी बरेच शेतकरी असे आहेत की सगळी सुविधा असून पण वरली पाण्याची वाट पाहतात. तर 2-2 तास पाणी द्यायला काय हरकत नाही. तर आपण या प्लॉटचं नियोजन एकदम कमी खर्चात केलेलं आहे. आपण एक पाणी पडल्याच्या अवकाळी पाणी पडल्याच्या नंतर वकर पाळी देऊन डायरेक्ट बेड वाढलेला आहे. आणि वरून उघडं वकर फिरून आपण टोकन मशीनला लागवड केलेली आहे. तरी आपण बेसल डोसचा सुद्धा व्हिडिओ टाकला होता. तर बेसल डोसमध्ये सुद्धा आपण फक्त 8 पोते भगीरथी दाणेदार वापरलेले आहेत. फक्त 3200चा खत आपण टाकलेला आहे या प्लॉटला. आपली जमीन एकदम चांगली जमीन आहे. एकदम खतरनाक उगवण शक्ती झालेली आहे, बघू शकता. तर आपल्याला एकदम टॉपचं नियोजन करायचं आहे या प्लॉटचं. एक पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला पहिली फवारणी करायची आहे खोडाळीसाठी. तो सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहोत. प्रत्येक व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनलला येत राहील. ते प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. एकदम नंबर 1 उगवण शक्ती झालेली आहे अशी. तरी धन्यवाद मित्रांनो.